सुरुवात कर. ह्याच नावात ओळखले जाते. ज्यांका व्हिडिओ करूचो हा त्यांनी पुढे जावा. फोटो काढूचो हा त्यांनी पाठी जावा. तर भावई देवीच्या मंदिरात आज येऊन आता देवस्वारी परतीच्या प्रवासात लागताना आज पाहिजे माईक डाळप स्वारी आहे ना, कालच्या दुसऱ्या दिवसानंतर गावडा आंबा नारिंगातलं एक देवस्थान थंयसर विसावले. मग थंय वस्तीक थांबले आणि वस्तीक थांबून आता आजचो तिसरो दिवस. तर आजच्या तिसऱ्या दिवसाक हयसर ना पुन्हा देवस्वारी निघतली आणि इतर देवस्थानं जसं भावई देवी आहे आणि गांगेश्वर मंदिर हे शेवट असत. म्हणजे थंय संपतली, सांगता होतली, थंय विसावणार. म्हणजेच काय तर मग जी देवपळण होती 3 दिवसाची, ती देवपळण तिसऱ्या दिवशी हय थांबता आणि देव पुन्हा आपल्या जागेवर येऊन स्थानापन्न होतं. तर मग ह्यो भाग बघा कसं असतो. तर हे पूर्ण ह्या देवराया जपण्याचं काम कोकणात बखूबी केलं जातं. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मग आजचा तिसरा दिवस डाळप स्वारी जीच देवस्वारी होती. म्हणजेच काय तर मग 3 दिवसासाठी जी देवपळण होतं ना, तर मग त्याचा आजचा तिसरा दिवस आणि आज काल ज्या दुसऱ्या दिवशी विसावले होते थैसरना देव पुन्हा निघतील आणि त्यांच्या मूळ स्थानी जातील. तर मग मूळ स्थानी गेल्यानंतर मग थैसर स्थानापन्न होतील. ही 3 दिवसाची जी देवपळण असा ती जशी आचऱ्याची गावपळण असता त्याच्याशी काहीतरी निगडीत असा. तर मग आपण आता हैसर इला हैसरना आता देव निघतले आणि देवस्थानांका भेट देत मग मूळ स्थानी जातले. तर मग चला ह्यो एक ज्या संस्कृती आहेत, ह्या प्रथा ज्या आहात ना, त्या प्रथा एक दाखवण्याचा पुन्हा एक नवीन प्रयत्न. ह्यो जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूच असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो चला जाऊया आणि ह्या प्रथेत एक सहभाग म्हणजे भाग घेऊया. एकंदरीत आता गावकरी सगळे जमा हो हैसर सुरुवात झाली असं आणि आपण पुढे जाऊन बघूया, दाखवतो तुमका. क्राऊड तर घ्यायचं. आता गावकरी मंडळी हाय जमा होऊक सुरुवात झाली असा आणि आता जर बघशाल तर मग आपल्याला समजत की मग आता गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर मग पहिली वेळ ढोल वाजवल्याने. तर मग ते का तर मग जसं मगाशी बोललो ना, तर 3 वेळा ढोल वाजवले जातात. म्हणजेच आधी कसे नौबत वाजवली जायची. नौबत म्हणजेच काय तर मग ढोल वाजवून इशारा केला जातात किंवा एक साईन दिलं जातं की हैसरना आता तयारी झाली आहे, निघायचं आहे. तर पहिल्या वेळ, त्याच्यानंतर थोडा वेळ आराम म्हणजेच थोडा वेळ विश्रांती असते. एक 5-10 मिनिटानंतर पुन्हा वाजवतात, पुन्हा थोडा वेळ थांबतात आणि पुन्हा नंतर मग जसे हे 3 साईन्स देतात ना, की त्याच्यानंतर मग सुरुवात होते. तर आता देवस्वारी हैसर निघूक तयार झाली असं ही बघा असायला. हॅलो जन इजा मोर्चा बदल जरा काटे 9:30 अर्ध्या ते तुमच्या
तर गारांना सुरुवात केल्याने हे सर आता धूप घातल्यानंतर मग अवसार संचार होता आणि अवसार संचार झाल्यानंतर मग आपल्याला असं दिसून तर मग हो संचार झाल्यानंतर मग गारांना पूर्ण झाली की मग हैसर आता निघते. पुढे लावतोस आणि जशी आतापर्यंत खात्री पटवलंस तशी तुझी खात्री पटवतोस. खात्री पटवण्यात तू बाय माझ्याविषयी राजी पोहे पुरव कळा बाय माझ्याविषयी तुका समज तू आज समजगी रीतीप्रमाणे वार्षिक तू आज समज घेऊची ती काय आपली स्वारी हळसून वार्षिक आठवून आपली पुढच्या थाळ्यात जाणार रीतीप्रमाणे जो काय तुझं आज पुरव पूर्णपणे ह्या वेळेस तू आज मोकळो कर आणि ह्या वेळेस संपूर्ण रटात तुझं काय तुझी आज खात्री पटवच्या त्याबाबत तुझी तू आज खात्री पटवतोस. खात्री पटव त्याचप्रमाणे तू आज समज घेऊच्या जो काय तू आज गावडा मार्ग तू आज समज रीतीप्रमाणे काय तुझा आपला गावाघराचा गाजा वाजाचा जो काय बाबा तुझ्याकडे स्थळात स्वारी बाबा तू आज समज घ्यायची आज रीतीप्रमाणे पुढच्या स्थळात जाता तू आज समज घे खरी जा काय बाबा पुढे आड येणार असा तू तो मार्ग मोकळो कर राठाचा मार्ग मोकळो कर आणि जसं आतापर्यंत वार्षिक हसत खेळत अंदाज दिल्या गेल्याची शोभा वाढवून पार पाडून घेतलं तशी तुझी आज खात्री पटवण्यात तू बाय माझ्याविषयी राजी जी काय तुझी आज तत्व असं तू आज समजतो काय कटकरी आज जा काय त्याच्या आड येतात तू आज समज काय बाबा काय खोटेडा असतात आडवाद चुकला मागला चुकला सवरला असतात काय इतर काय बाबा कोणी कोणी अडवणे करून ठेवले ते पूर्णपणे बाजू कर त्यावेळेस त्याचा मोकळो कर आणि सत्यान चुकलं करून देऊ जी काय तुझी खात्री पटूच्या त्याबद्दल बाबा तुझी तू खात्री पटवतात खात्री पटव बाय माझ्याविषयी राजी हो. त्याचप्रमाणे बाबा तू आज समज घेऊच्या मार्केट आकार दांडेकर बाबा तुका समज घेऊच्या रीतीप्रमाणे बाबा सॉरी आहे शाळा तुझी ऐतिहासिक पार पडून पुढच्या शाळात जाणार जा काय पुढे आड येणार असा आहे तुझ्या पाय खाली घालून आज गाळण कर मार्ग मोकळो कर मार्ग राष्ट्राच्या पुढे लागतं आणि जा काय येणारा विषय सतत तुझ्या पाय खाली घालून आज गाळण करतं. आज बाबा जो काही शुक्रांचा अर्थ पुराव न्याय मिळव मंडळी पूर्णपणे मोकळो करून देतं आणि तुझी तू खात्री पटवतोस. खात्री पटवण्यात तू बाई माझ्याविषयी राजी त्याचप्रमाणे तू आज फटकरो मार्ग बाबा तुका समज होते तू आज समज राठीमारीच्या पुढे लागणारो असंच बाबा तू तुझी आठवण केलेली आहे रीतीप्रमाणे स्वारी आता पुढच्या स्थळात निघतात थै तू आज महाराज समज प्रमाणे घेतात आणि पुढे लागतात. जा काय पुढे आडी येणार असा तर तुझ्या पायामध्ये घालून तू आज गाळण करतात. आज राजमार्गात मोकळे कर मार्ग मोकळो कर खैची अडचण मार्गात येता कामाने असल्या गावाघरात आज बायला बोलतो त्याचा सांभाळ कर. आज बाबा तुझी आज खात्री पटव
ज्या काय राहत्याच्या अडचणत असतात बाजू करून जी काय खात्री पडतो तुझी खात्री पडवतोस, खात्री पटवण्यात तू बाय माझ्याशी राजीव. तू आज परभूतळ थांबव मार्जा बाबा तुका समजते. तू आज समजली रीतीप्रमाणे सॉरी बाबा स्थळात दिग्दर्शन वार्षिक पार पडून आता बाबा पुढच्या स्थळात जाणार रीतीप्रमाणे जो काही शुभ्रांक धूप घातला जो काही तुझ्यात बाबा परभूतळ थांबायचे जे काय पुरावे असतात जे काय शेतकऱ्याकात पुरवणारे असतात पूर्णपणे या वेळेकात मोकळे कर. आता चालले आणि ही पोट कामतार रस्त्याक लागले. थंयसर ब्राह्मण राई म्हणून एक देवस्थान असा. थंयसर जाऊन देवाचा विसावतली. मग दुपारचो भोजन म्हणजेच महाप्रसाद थंयसर होतलो आणि मगे पुन्हा देव चालीक लागते आणि थंयसर ना परतून देव भावई देवीच्या मंदिरात येतील आणि थंयसर ना मग ते गांगेश्वर मंदिर जे मूळ ठिकाण असतं ना त्या मूळ ठिकाणी. तर ही देवस्वारी अशीच निरंतर हे 3रा दिवस चालत राहिली असं. तर मग हे असा जंगल आहे आणि जो जंगलाचा भाग असा ना तेका राई बोललं जातं. तर मग ह्याच ज्या जपून ठेवलेल्या जंगलांचा भाग थंयसर देव राई. तर मग तुमच्या लक्षात येईल असं की आपण हे का देवराई का बोलतो. आपल्या कोकणातली जी जंगलं आहेत ती जंगलं आबादीत ठेवण्याचं काम थंयसरल्या जागेवरल्या आणि ठिकाणदारांनी केले. तर मग हे जंगल बघितल्यावर लक्षात येईल असं तुमच्या की हे असंच पसरलेलं जंगल
जोपासण्याच्या काही तथ्य असतात. तर हे जोपासलं जातं आणि हे जोपासण्याचं काम आमचे पूर्वजांनी केल्याने म्हणून आपल्या ही जंगलं अजून अबाधित मिळतात. तर मग हीच जी ब्राह्मणराई नावाचं जे ठिकाण असं देवस्थान हैसर आज आपल्या देवांची भेट मिळतात. गावात न राहता देव 3 दिवस बाहेर असत गावाच्या, म्हणून एका देव पळत बोललं जातं. तर आता देव येले तर पुढे चलते. देवांच्या देवराई या ज्या जपून ठेवल्या आहेत ना, तर मग ह्या कोकणात तुमका जपून ठेवलेलं जातं. एवढं घनदाट जंगल हे वर्षावन आबादित ठेवण्याचं काम इथल्या ठिकाणदारांनी राखणदारांनी केलेलं. आणि ह्याचंच हे भाग की ह्या जंगलांचा एवढं पावित्र्यपण असा जंगल हे जपलं जातं. तर एक समज असा हैसर बसलेले आमचे जे देव असत, मग त्यात गवळ देव असतील, नाहीतर मग हे देवराई असतील, थैसर वेगवेगळ्या देवांचे स्थानं असत. आजचं जी ही देवांची भेट होती गावाच्या बाहेर, तर मग ही ब्राह्मण देव ह्या ठिकाणी होतं, म्हणजेच ब्राह्मण राई म्हणून बोललं जातं. आणि त्या ठिकाणची ही भेट होती देवांची. देव आता विसावले असत. आपण आज आता जेव्हा देव विसावतात तेव्हा देव विसावल्यानंतर मग महाप्रसाद घेतलं जातात. तर ह्यो महाप्रसाद झाल्यानंतर पुन्हा देव आपल्या मार्गी लागतील आणि देव मार्गी लागले की मग हे जाणार हैसरना. पुन्हा आपण जे ठिकाण बघितलं होतं त्या ठिकाण, तेच ठिकाण जैसर भावई देवी स्थापित असत. हे विसावले देव आणि ही पूर्ण आजूबाजू बघता आपल्या एक पूर्ण जंगल दिसतंय. महाप्रसादाची तयारी चालली असायचं आणि देव आता हैसर विसावले असत. तर आता महाप्रसादाची तयारी बघितलास. याच्यानंतर जे आता हैसर देव विसारले आहेत, जे विसावलेले देव आहेत ते नंतर पुन्हा ढोलार जशी काठी बसत तसे पुन्हा अवसार संचार होईल आणि मग हैसरना देव भागले. तर मग हे पुन्हा काय होता हे बघण्याची उत्सुकता असा आणि ती अशीच होते. महाप्रसादाची आता सुरुवात झाली असते. तर मग महाप्रसाद हैसर चालू झाला आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सगळे गावकरी जमले असत, बसले असत. तर मग ह्यो महाप्रसाद झाल्यानंतर काही थोडीशी विश्रांती असत. ही विश्रांती झाली की मग हैसरनं देव बाहेर पडतले. पुन्हा नारायण तू म्हणतो धनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्नेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारभीष्टं ददतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं पार्वतीपते.
महाप्रसादाचा लाभ झाला आणि मगे हैसर ना आता हेच गावकरी विसावतील, थोडा आराम करतील आणि नंतर मग सुरुवात करतील देवाच्या स्वारी. महाप्रसादासाठी आता हैसर ना बघा सुरुवात केल्याने पुन्हा आणि महाप्रसाद आता चालू. महाप्रसादाची सुरुवात झाली आहे सर. सुरुवात तर झाली आहे सर महाप्रसादाक आणि हैसरना आपण आता पुढच्या बाजूचा दाखवता बघा. ही लाईन मोठी केवढी आहे. तर आतापर्यंत जसं बघितलं होतं आपण की जे निशाणी म्हणजे काटे आहेत ना खांब काट्या, तर मग त्यात 5 होत्या आणि 6वी काठी जी होती ती स्थिर होती. तर मग ती स्थिर जी काठी होती ती आता संचार झाली असा आणि मग ह्याच्या पूर्ण 6च्या 6 काट्या आता कार्यरत असतील, संचार असतील आणि मग हैसरना देव सॉरी आणखी थोड्या वेळानं निघतली सर. मोठी देवांची वाट बघितली जात आहे सर. हे बघा, तर मग ह्या अशा ओट्या भरल्या जातात. हैसर पुन्हा एक ओटी भरली जातं आणि ही ओटी भरण्याचा कार्यक्रम हैसर होता. मग ह्याच्यानंतर मग पुढे आपण पुन्हा खाली चलतलो आणि भावे देवीच्या मंदिराकडे असणार. आजच्या 3ऱ्या दिवशी देवस्वारी आपल्या परतीच्या प्रवासाक लागली असा आणि मग हैसरना भावई देवीच्या मंदिरात जाणार. तर मंदिरात जाताना आपण बघला तर मग मध्ये असेच काही ठिकाणं असत जैसर मग सुवासनी म्हणजेच आपल्या बायका सगळ्या ज्या असतात ना ते ओटी घेऊन देवांची ओटी भरूसाठी येतात. देव थंय विसावतात 2-5 मिनटासाठी. थंयसर ओटी भरली जाता, स्वतःची मागणी मागली जातला, स्वतःच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते देवासमोर मांडल्या जातात आणि देव त्यांच्यावरती आपले उपाय देतात.
तर मग ह्या प्रथा ह्या कोकणात आपल्या अशाच बघूक मिळतात आणि ह्या जोपासल्या जातात, आजच्या पिढीपर्यंत जोपासले असत. पुढे जोपासण्यासाठी एक विनंती असा की पुढच्या पिढीन हे जोपासावं, कारण मग हा वारसा पुढे जाणं पण गरजेचं असा. चला आपण हैसरना मग आता पुढच्या परतीच्या प्रवासाक लागूया आणि देव जे आता देवस्वारी निघतली त्यांच्या सोबत पुढे जाऊया. परतीच्या प्रवासाक लागलेली देव आता हैसर येऊन विसावणार. हे भावाई देवीचं मंदिर असा आणि मग हैसर थोडा वेळ विश्रांती म्हणजे काय जास्त मोठी विश्रांती नाही, पण मग हैसर थोडा वेळ विश्रांती आणि हैसर मग पुन्हा ओटी भरणे. ओटी भरून झाली की हैसरना मागे देव मूळ स्थानी जातील. हे मूळ स्थान म्हणजेच आपलं श्रीदेव गांगेश्वर. मंदिराचं आणि मूळ मंदिर, हे मूळ मंदिर अजूनपर्यंत जुन्या बांधकामात असा आणि जुना बांधकाम ह्याचा अजूनपर्यंत सक्षम असा. कौलारू मंदिर ही आमच्या कोकणातल्या संस्कृतीची परंपरेची एक दाद असा. भावे देवीच्या मंदिराकडे येताना सुरुवातीक हे दीपस्तंभ जे केले आहेत ना, हे दीपस्तंभ बघा अगदी आयडिया लावून केले असत. हे दीपस्तंभ मंदिरात जाताना प्रवेश करताना असं दोन्ही बाजू असत. तर भावाई देवीच्या मंदिराकडे हैसर येईल देवस्वारीचं आगमन झालं असं हैसर. होळी असा, त्या होळी काय ना थंयसर निशाणी दाखवून मग हे देव पुढे गेले. बाजू गेले सर, तर हे पुढच्या बाजूक जे गेले ते मग पाठच्या बाजून येतले असे. देवाच्या भोवती एक फेरी मारून ते पुन्हा देव हैसर येतले आणि लागले असं.
भावाई देवीच्या मंदिरात आज येऊन आता देवस्वारी परतीच्या प्रवासाक लागताना आज आपण बघितलं की हैसर योगी असं हैसरना मागे मूळ स्थानार जावचं असा. मूळ स्थान म्हणजेच गांगेश्वर जे मंदिर असं श्रीदेव गांगेश्वरांच्या ठिकाणी आणि मग थंय सांगत आवतली ह्या देवस्वारीची. तर मग ही देवस्वारी ह्या 3 दिवसाचे 3 भाग व्यवस्थित आपण बघून घेऊया. ह्या प्रथा काय आहेत ना, ह्या प्रथा समजून घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ह्या समर्पित करा, त्यांना वारसो द्या ह्या प्रथांचं. एवढंच एक सांगणं असं. तर विसावलेले देव आता पुन्हा मार्गी लागले आणि त्यांच्या अंगी संचार होऊन मग आता ही देवस्वारी हैसरना त्यांच्या प्रवासात निघतली आणि थेट पुन्हा गांगेश्वर मंदिर म्हणजेच मूळ ठिकाणावरती जाऊन स्थायिक होते. तर मग हे बघा की ह्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा आज पण तशाच असतात. आजपर्यंत आपण काही वेगळ्या प्रथा आपल्याला दिसून येतात, पण मग त्या आपल्यासाठी जरी वेगळ्या असल्या तरी परंपरेप्रमाणे त्या प्रथा वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा असतात. हे फक्त आपल्या जेव्हा माहीत नसतं किंवा ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलो नाही म्हणून त्यांना वाटणाऱ्या प्रथा त्यांना अनेक वर्षांचा वारसा लागलेला तू आज भाऊ पुढे पाने करतो आज नवलाई नाटिका इथल्या बाय माझी तुला समज देते. तू आज समज तुला आपल्या वार्षिक रीतीप्रमाणे बस तू आज समज घ्या तू आज समज घेऊन ज्या ज्या काय आपल्या रीतीप्रमाणे ज्या काय वर्ष केलेलं असं पूर्णपणे मान्य करून घेईल. किंवा इथे गेल्या वचन देणार त्या वचनात सत्यान सुकृता निले गेले तो न्याय करून यांनी खात्री पटवण्यात तू बाय माझी राजा. तू आज पोळी पुरवकाळा बाय माझी होती तुला समज देते. तू आज समज घेऊन घ्या आज बाबा तू आज दाखा तुझाच वार्षिका गावाघराचा गाजावाजाचा पूर्णपणे तू समज घे. तुझे पुरावे पूर्णपणे आज मोकळे कर. यावेळी पूर्णपणे राटाकात पुरवणी पुरवतच आणि खात्री पटवतच. खात्री पटवण्याची बाय माझ्याविषयी राजे तू आज बहीण भाव त्यावेळी बाय माझ्याविषयी तुका आज बहीण बाबा का बाबा 2 पाच होती तुझी आज समज देते. तुझी आज समज जसं आतापर्यंत राटीला पुढे लागलं तशी आज बाबा हे बाबा धूप घातल्याच्या ऐकून सॉरी बाबा वार्षिक आठवण आपल्या स्थळात जाण्यानंतर पूर्वी जे काही इथे गेलं तो न्याय मिळवमांडी करणार. पूर्णपणे तो शिवकळींचा अर्ज पुरवून न्याय मिळवमांडी पुरव आणि तुझी खात्री पटवण्यात तू बाय माझ्याविषयी राजे. त्याचप्रमाणे तू आज न्यायाचा अधिकारी न्यायाचा अधिकारी बाबा तुला समज देते. तू आज समज घेऊच्या आणि बाबा तू आज समज सॉरी आपल्या स्थळात पुढे जाणार तर पूर्वी जो काही न्याय निवड करणार पूर्णपणे तो इथे गेलो तो न्याय निवड हो बाबा न्याया काय अर्थ शिवकळींचा अर्ज पुरव न्याय मिळवमांडी पुरून तुझी आज खात्री पटव. तू आज मागण्याचं कोणी मारल्या बाबा तुला समज देते. तू आज समज घे आज बाबा जो काही शिवकळी कामतो तू घालणार ऋषीप्रमाणे तुझा वार्षिक आहे. या स्थळात आपली स्वारी गेलेली आहे. आपली पुढे स्थळात जाणारा पूर्णपणे तू जबाबदारी घेऊचे. ज्या काय पुढे आड येणार असाल तर तू बाजू कर. शिवकळींका मोकळी कर. शिवकळींका अर्ज पुरव न्याय मिळवमांडी पुरून खात्री पटवण्याची बाय माझी बाबा बारा तुझा मोठा जवळचा अधिकारी आज जो काय आपला बाबा तुझा आपल्या गावाघराच्या बाबा सॉरी पुढे स्थळात जाणार रीतीप्रमाणे त्याची पुरवणी आहे. जी काही आणि बाबा शिवकळी
आज रीतीप्रमाणे बाबा तुम्हाला सॉरी आपली रीतीप्रमाणे बाबा जसं आतापर्यंत पुरावलं खात्री पटवलं त्या ठिकाणी त्या पुढे लागलं तशी तुझी आज चौघांची तू खात्री त्याचमुळे तू आज चौऱ्यांची बाय माझ्याशी तुझं माध्यम किंवा रीतीप्रमाणे सॉरी आज मावळीच्या काळात सॉरी पुढे आपल्या काळात झाला पूर्णपणे तू आज जबाबदारी लिखित पुरवणे आज पुरवणे जो काय जो रीती करणार मात्र पूर्णपणे सत्यान सुकृतान पुरे हो खात्री पटव या अशी तुझी आज खात्री पटवण्यात तू बाय माझ्याशी झाली.
किती वेळात बोलला तू? काय माहिती तेव्हा मार्ग समर्थ महाराज जेव्हा तू काय सांग काय दिलेला तो तुझ्या सगळा थय सारी तुका ते सगळा बाई उभी कर आई बघ बसा देवा मार्ग समर्थ महाराज बाबा तुला समर्थ मानतो अधिकारी बाबा काय खेळता सुरुवात कर देवा मार्ग शरापूर्वक तर नारिंगरे देवालयातला म्हणजे नारिंगरे गावातला म्हणजे मेन देवालय म्हणजेच गांगेश्वर श्रीदेव गांगेश्वर. तर हे जे श्रीदेव गांगेश्वराचं मंदिर असं ना तर थंयसर ना जे देव जागेवर गेले होते ते आता देव परतीक लागले आणि परतीच्या प्रवासातून आता पुन्हा हय विसावणार हय येऊन म्हणजेच मूळ जागेवरती येणार. तीच ही मूळ जागा श्रीदेव गांगेश्वर. आपण बघता आहोत की देव पुन्हा येईल असत मंदिरात म्हणजेच मूळ ठिकाणी येईल असत. आणि देव चालले पुन्हा तू पण ताब्यात घे. सर्व देव म्हणजे संसार जे असतात ना ते आपल्या निशाण्यासोबत आपल्या मूळ स्थानी म्हणजेच गांगेश्वर ह्या मंदिरातील असतात. आणि गांगेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूक थंयसर जो मांड असा त्या मांडाच्या तवळ थंयसर येऊन आता सध्या गाराणा असा. गाराणा हीच सोबतच एक नारळ असा. तर ही प्रथा एक अगदी वेगळी प्रथा असा की जी मूळ जागेवरती येईल्यानंतर मग थंयसर त्या नारळ जो तो गाराणा पूर्ण झाल्यानंतर नारळ त्या भिंतीवरती आपटलो जाता फोडलो जाता. तर मग ही जी काही प्रथा असा ह्या प्रथा आपल्याला काही बघूक मिळत नाहीत आणि ह्या आपल्यापर्यंत आल्या नाहीत त्याचं कारणच ते. मग आता आपण हे समजून घेण्याची गरज आहे. समजून